नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 8 ते 9 ते 15 या दरम्यानचा हवामान अंदाज पाहूया. लवकरच पावसाची तयारी सुरू होणार आहे. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी. सध्या वातावरण पाहायला गेलं तर उंचावरची जे वाऱ्यांचा प्रवाह हालचाली वेगात सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे उंचावरच्या वाऱ्यांचा वेग जास्त वाढलेला दिसून येतो आहे आणि ह्या आठवड्यात तो वेग जास्त राहणार आहे असं दिसते. इकडे अरबी समुद्रातसुद्धा दूरवरती एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि तिथे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडे कोरडे वाऱ्याचा प्रवाह म्हणजे उत्तरेकडच्या वाऱ्याचा उष्ण वाऱ्यांचा प्रवाह जास्त वाढलेला दिसून येत आहे. आता कोरडे असल्या उष्ण आहे वारा पण उष्णता पण भरपूर वाढणार आहे आणि इकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तयार होते. दोन्हीच्या दबावाखाली आता जमीन तापत चाललेली आहे. वातावरण जे तापलेलंच गेलेलं आहे. साधारणतः ह्या आठवड्यामध्ये वातावरण एकंदरीत पहाटेचं वातावरण किंवा सकाळचं वातावरण जरी थंड असलं तरी दुपारनंतर म्हणण्यापेक्षा 8-9 नंतर तापमानात वाढ होणार आहे. उष्णतेची लाटसुद्धा या आठवड्यात आहे. पहाटे 19-20 सेल्सिअस तापमान जरी असलं तर दुपारच्या टायमाला 40 सेल्सिअसच्या आसपास तापमान जाणार आहे. ह्या आठवड्यात जवळजवळ 41 ते 42 सेल्सिअस तापमान मुंबई आणि इकडे कल्याण डोंबिवली ह्या भागातून वाडा इगतपुरी ह्या साईडला जे तापमान वाढ होणार आहे कल्याण डोंबिवली मुंबई ह्या साईडला जवळजवळ 40-41 सेल्सिअस तापमान होणार आहे. ढगांची परिस्थिती पाहायला गेलं तर उंचावरचे ढग तर असणारच आहेत पण पावसाचे ढग कर्नाटकातून जास्त येताना दिसत आहेत. किनारपट्टी साईडला पावसाचे ढग तयार होतील महाराष्ट्राच्या आणि इकडून पूर्वेकडून सुद्धा पावसाचे ढग तयार व्हायला सुरुवात होणार आहेत. साधारण 13 तारखेच्या आसपास किंवा त्याच्या पुढे 13 तारखेपासून पुढे उंचावरच्या ढगांचं प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता वाटत आहे. आणि तिकडे हैदराबाद विशाखापट्टणम ह्या साईडनं सुद्धा पावसाचे ढग व बंगालच्या उपसागरामध्ये जे क्षेत्र तयार झालेलं आहे कमी दाबाचं तेथून जे डायरेक्ट बाष्पयुक्त वारे भूभागावरती आल्यामुळे पावसाळी वातावरण कर्नाटकातून जास्त दिसून येणार आहे. महाराष्ट्रात तर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाळी वातावरण दिसणार आहे. साधारणतः किनारपट्टी साईडला ढगांची गर्दी जास्त असणार आहे महाराष्ट्राच्या साईडला आणि पावसाचा ठोस अंदाज पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्येच बघायला गेलं तर पश्चिम आवर्तीने येणार आहे आणि नागपूरपासून विदर्भ पट्ट्यात थोडासा व जालनापर्यंत पावसाची शक्यता पावसाचा अंदाज मॉडेल दाखवत आहे. अकोला अमरावती ह्या भागातून नागपूर परिसर उत्तर वायव्य ईशान्य महाराष्ट्र ह्या भागात पावसाचा अंदाज हे मॉडेल देत आहे. आणि इकडे कोकणपट्टी संपूर्ण कोकणपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. या पावसामध्ये गारपीट किंवा वाऱ्यांचा वेग किंवा वादळी वारा सुद्धा असू शकणार आहे. साधारण कोल्हापूर सांगलीच्या काही भागातून पश्चिम साईडला जास्त त्याचा जोर दिसतो आहे. किनारपट्टी साईड पश्चिम बाजूची किनारपट्टी साईडला पावसाचा जोर अधिक दिसून येत आहे. आणि इकडे विदर्भ पट्ट्यातसुद्धा नागपूर साईडला कर्नाटक साईडला सुद्धा जास्त पावसाचा जोर आहे. आणि इकडे जालना नागपूर अमरावती ह्या भागातून गोंदिया या परिसरातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता ह्या आठवड्यात 15 तारखेच्या आसपास किंवा 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जाणवत आहे. तो साधारण आता मॉडेल दाखवतच आहे की अकोला चंद्रपूर जळगावचा काही परिसर आणि इकडे सांगलीचा पश्चिम भागातून म्हणजे कोकणपट्टीत पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.